संधी सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या कल्पनेतील प्लॉटिंग। नाशिक आडगाव येथे महानगरपालिका हद्दीत 10 लाखांपासून एनए प्लॉट्स उपलब्ध। संपर्क द्वारकामाई बिल्डकॉन, मोबाईल क्रमांक 7774 080870। आजच योग्य निर्णय घ्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। सर, फडणवीस ने कुछ दिन पहले बोला उन्होंने कि समान नागरिक कायदा अब लाने का टाइम आ गया है और हम वो लेकर आएंगे। उसकी कोशिश भी हमारी नहीं, आप गलत बोल रहे हैं। आप गलत बोल रहे हैं। लोकमत में उन्होंने सुनो ना, किया सर, सुनो, आपने सवाल पूछा ना, मैंने खुद वो सुना है। उन्होंने बोला कि ये मेरा इंडिविजुअल कहना है, ठीक है, सही है ना? आप ऐसा कैसे बोलते हैं? नहीं तो फिर पार्टी का है क्या? नहीं। उन्होंने खुद का एक एज अ डीसीएम के नाते भी वो बोले नहीं। उन्होंने कहा कि एक नागरिक के नाते मैं बोल रहा हूँ कि मुझे ऐसा लगता है। नहीं सर, लेकिन वो एक्चुअली वो चेहरा है भाजपा है और उनके बात का इम्पैक्ट होगा ना। अगर उन्होंने उनके पार्टी के प्रवक्ता ने उन्होंने कुछ डिसीजन लिया और उसके बारे में अगर स्टेटमेंट आया तो मेरा उसके बारे में राय दे सकता हूँ। सर, आज आप कुछ फैसले या फिर उसके बारे में आने वाले सेशन में हम मुद्दा उठाएंगे, क्योंकि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इसके बारे में नई पॉलिसी करनी चाहिए। जो गरीब वर्ग रहता है उसके लिए थोड़ा बहुत इंसेंटिव देना पड़ता है, कंसेशन देना पड़ता है, लेकिन उसके बारे में अभी ये कोई सोच सकते हैं ऐसा दिखता नहीं। उन्होंने सोचना चाहिए, क्योंकि ये इंडस्ट्री अगर मुसीबत में आई तो इतने लोग तो अभी तो बेरोजगार बहुत ही है अपने महाराष्ट्र में, पूरे देश में, लेकिन मैं खाली महाराष्ट्र का बता रहा हूँ। और ये जो अपने इसमें पावरलूम के बारे में जो भी काम कर रहे थे उनका रोजगार चला गया तो बहुत उनके ऊपर वो घर कैसे चलाएंगे, वो तो बहुत प्रॉब्लम में आ जाएंगे। इसीलिए एज अ अपोजिशन लीडर के नाते मैं इशू, मेरे साथी दिलीप बनकर है, बाकी के जो भी हमारे विधायक हैं, सब मिलके ये इशू हम उठाएंगे। तर येताना एक माहिती मिळाली की या सरकारमधले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काही जाहीर केलेलं होतं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर, की आम्ही NDRF आणि SDRFच्या दुप्पट मदत त्या ठिकाणी करू, तशा प्रकारची मदत शेतकरी वर्गाला मिळालेली नाही। आज मालेगावमध्ये येत असताना मी आता चांदवडला दिलीप बनकर थांबलेलो होतो, तिथेही मला निवेदन हेच संदर्भातली दिली। त्याच्या आधी मी नाशिकला थांबलेलो, इगतपुरीच्या तिथं थांबलो होतो, तिथेही मला तशीच निवेदनं मिळाली आणि आत्ताही इथं त्याच पद्धतीची निवेदन मिळाली। मी मुंबईत गेल्यावर सोमवारी ह्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज असेल तर त्यांच्याशी पण बोलू। शेतकरी आज हवाल दिलाय, शेतकऱ्याच्या हातात काही राहिलेलं नाहीये आणि ज्या प्रकारे सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण आम्ही नेहमी म्हणतो शेतकरी मोडला तर राज्य मोडेल। त्याच्यामुळं आमचा किसान, आमचा शेतकरी हा त्या ठिकाणी टिकला पाहिजे, त्याकरता सरकारने त्याच्यामध्ये तातडीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे। दादा मध्ये असं झालं आहे, थोडासा राजकारण करणार नाशिक जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात झालंय। काही जण कोर्टामध्ये गेली। वास्तविक मी मागं देखील सभागृहामध्ये सांगितलं, सरकार येत असतात, सरकार जात असतात, म्हणून मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करायचा हे पायंडे जर पडले तर हे पण काही कायमच तिथं सरकारमध्ये बसणार नाही। उद्याच्याला सरकार बदललं तर उद्या नवीन येणारे पण म्हणतील किंवा तुम्हीच हे पायंडे पाडलेले, आणि त्याची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागेल। कुणीच अशा प्रकारचे महाराष्ट्र में बहुत बिगड़े हुए हालात है, किसान भी बहुत परेशान है, किसान को किसी तरह की मदद नहीं मिल रही है। प्याज का दाम कैसा हुआ है आपने देखा है, अभी आते वक्त भी 2-4 मार्केट बाहर से हमने देखा, लेकिन किसान बहुत मुसीबत में है। नंबर 1, युवा जो वर्ग है
बेरोजगारी इतनी बढ़ रही है, ये बोल रहे हैं कि नहीं नहीं हम तो प्रोजेक्ट लाएंगे, और वो क्या बोल रहे हैं अभी, वेदांत बहुत बड़ा प्रोजेक्ट तो गया, करीबन 2 लाख लोगों को वहाँ नौकरी मिलने वाली थी, करीबन 1.5-2 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट थी, और एक बड़ा प्रोजेक्ट आने के बाद दूसरे भी छोटे मोटे प्रोजेक्ट वहाँ आते, स्मॉल स्केल इंडस्ट्री जिसको हम बोलते हैं, वो भी आते हैं, वहाँ भी नौकरियाँ मिलती है युवा लोगों को, लेकिन वैसा कुछ हो नहीं रहा है। अभी वो बोल रहे हैं इससे भी बड़े प्रोजेक्ट हम लाएंगे, इससे भी बड़े प्रोजेक्ट लाएंगे, वैसा नहीं हो रहा है। एक तो जो प्रोजेक्ट उद्धव ठाकरे साहब के सरकार ने लाने की कोशिश की थी, वो एक एक प्रोजेक्ट यहाँ से बाहर जा रहे, और उसके बारे में ये सरकार कुछ कर नहीं सकती, ऐसा देखने को मिल रहा है। सर पावर जैसे बेरोजगारी का बताया, किसानों का बता, वैसा ही महंगाई के बारे में। महंगाई तो इतनी बढ़ रही है कि कॉमन मैन तो अपना खुद का घर चला नहीं सकता, ऐसी बड़ी मुसीबत उसके ऊपर आई है। सर पावरलूम इंडस्ट्री जो है, भिवंडी हो गया, मालेगांव हो गया, इचलकरंजी नाव है, वो हो नहीं, जाएगी। जब तक उनके पास 145 की फिगर है तब तक ये सरकार चलेगी। जब तक 145 की फिगर है विधायकों की, तब तक तो वो चलेगी ही चलेगी। लेकिन ये मंत्रिमंडल का विस्तार होने के बाद, या जिस विधायकों को अपने साथ उन्होंने लिया है, उनको जो भी उन्होंने बताया कि किसी को मिनिस्टर बनाऊंगा, स्टेट मिनिस्टर बनाऊंगा, ये फंड्स दूंगा, वो फंड्स दूंगा, ये काम करूंगा, वो काम करूंगा, ये उसके बारे में थोड़ा बहुत अभी चर्चा शुरू हो रही है। ये मैंने भी सुनी है, कुछ एमएलए नहीं, हमें खाली बुलाते हैं, नाश्ता देते हैं, खाना देते हैं, लेकिन काम तो कुछ हुआ नहीं, ऐसा कुछ लोगों ने बताया है। लेकिन थोड़ा सा पेशेंस, हमें पेशेंस रखना चाहिए। कुछ दिन के बाद सही क्या है गलत क्या है, महाविकास आघाडी वापस आएंगे। हाँ, महाविकास आघाडी सरकार तुम्ही पहिल्यांदा आधी 145चा यांचा आमदार एक आम्ही तर सगळे काल आता आमचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं जो सत्कार झाला विश्व चिंतनाचा, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका मांडली, उद्धवजींनी मांडली, पवारसाहेबांनी मांडली, फारुख अब्दुल्लांनी मांडली, सगळ्यांनी, भुजबळ साहेबांनी मांडली, प्रफुल्लभाईंनी मांडली, बाळासाहेब थोरातांनी मांडली, सगळ्यांनी मांडलेली आहे। त्या संदर्भात आम्ही आता आमच्यावर जबाबदारी सध्या विरोधी पक्षाची आहे, आम्ही ती योग्य पद्धतीनं पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न अशी मागणी केली होती। आता ते गृहमंत्री आहेत स्वतः आता गृहमंत्री झाले आता ते स्वतः गृहमंत्री पण आहेत आणि अर्थमंत्री पण आहेत। जे काही द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ शकतात, परंतु बहुतेक सगळे राजकीय जे नेते आहेत ना, बहुतेक सर्व पक्षाचे, ते विरोधात असताना एक स्टेटमेंट करतात आणि रुलिंग पार्टीमध्ये आल्यानंतर वेगळे स्टेटमेंट करतात। कारण ज्यावेळेस तुम्ही रुलिंग पार्टीमध्ये जाता, सरकारमध्ये जाता, त्यावेळेस तुमचं असणारं बजेट, तुमच्याकडे टॅक्स रूपाने येणारा पैसा, तुम्हाला कर्ज रूपाने जो काही नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत की किती टक्के तुम्ही कर्ज उचलू शकता ते, आणि सेंट्रलच्या स्कीम, असं हे सगळं गोळाबेरीज करावी लागते। विरोधी पक्षात असताना काय पण मागायचं, हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, पोलिसांना बोनस मिळाला पाहिजे त्यांनी, त्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा ना। हे का, एक तर उद्याच्याला पोलिसांना बोनस मिळाला तर रेव्हेन्यूचे लोक म्हणणार आम्हाला का नाही, ते पण काम करतात, ग्रामविकासचे म्हणणार आम्हाला का नाही, ऊर्जा विभागाचे म्हणणार आम्हाला का नाही। शेवटी शासनाचे जे कुणी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे त्या सगळ्यांचाच विचार करावा लागेल, आणि या सगळ्यांचा विचार करत असताना आता त्यांना 7वं वेतन आयोग लागू झालेला आहे। आपण ज्यावेळेस ह्या वर्गाचा विचार करतो त्यावेळेस 13-13.5 कोटी जनतेचा, की ज्याला 2 वेळची रोजीरोटी मिळत नाहीये, करोडो मुलं आज बेकार आहेत, त्यांचाही विचार, असा खूप मोठा विरोधाभास जर राहिला तर त्याच्यामधनं धुई पडेल, अराजकता माजेल। कारण एक जण म्हणाला अरे मला जेवायपुरते 1000 रुपये मिळेना आणि इकडं 60,000, 70,000, 80,000 रुपये मिळायला लागले,
ह्याच्यामुळं कुणी उद्या तुम्ही राज्यकर्ते झाला तरी या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतील. थँक्यू. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीनं जर तोडातोडीचं राजकारण जर झालं तर स्थिरता राहणार नाही आणि अशा प्रकारचे पायंडे तुमच्या माझ्या राज्यालाही परवडणार नाही, देशालाही परवडणारे नाही. त्यामुळं जनतेनी कॉमन मॅननी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय सांगतं, बाबासाहेबांनी दिलेला कायदा काय सांगतो, बाबासाहेबांनी जे दिलेली घटना काय सांगते, हे सगळं अक्षरशः त्याबद्दलचा विचारच सत्ताला हपापलेली लोक करत नाही आहेत. हे दुर्दैव आहे. तुम्ही पहा, अनेक जण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले होते, बाळासाहेबांचे फोटो लावून निवडून आलेले होते आणि आज यांनीच बंड त्या ठिकाणी केलेलं आहे. पण शिवसैनिकांना ते आवडले असं दिसत नाही. मधी दसऱ्याचा जो मेळावा झाला त्यामध्ये शिवाजी पार्कचाही मॉब तुम्ही बघितला की तो रिस्पॉन्स देत होता का नव्हता, आणि BKCचा पण मॉब रिस्पॉन्स देत होता का नव्हता, कुठला मॉब उठून खुर्च्या खाली करून निघून चाललेला होता, हे सगळं सगळ्यांनी बघितलेलं आहे. तिथं आलेल्या ज्यांना चला मुंबईला सभा ऐकायला, त्यांना माहिती पण नव्हतं की कुणाची सभा ऐकायला चालली. कोण म्हणायचं अब्दुल सत्तारांची, एक तर म्हणलं राज ठाकरेंची, एक तर म्हणलं सरपंचांनी मला चालवलं आहे म्हणून मी चाललेलो आहे. अशा पद्धतीनं राजकारण होत नाही. ठीक आहे, शक्ती प्रदर्शन करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे, परंतु ते शक्ती प्रदर्शन करत असताना जनतेच्या मनामध्ये काय आहे हे पण फार व्यवस्थितपणे पाहिलं गेलं पाहिजे आणि जनतेच्या मनात असेल त्याच गोष्टीचा विचार झाला. दादा ये दादा long एक term नहीं मिनिट है, दादा आपको लग रहा है ये long- दादा जवळ आपण काय म्हणतो? हे अशा लोकप्रिय घोषणा देऊन सरकार चालत नसतं. आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष, मी तर वित्तमंत्री म्हणून काम केलेलं आहे. शेवटी असणारा निधी आपण करतोय त्या घोषणेची अंमलबजावणी करत असताना एवढ्या मोठ्या करोडो फॅमिलीज आहेत, त्यांना हे सगळं कसं देणार, हे राशन कसं तुम्ही देणार, कशा पद्धतीनं देणार, याबद्दलची चर्चा ऐकायला मिळते. मी पण तुम्ही म्हणताय त्या प्रकारे बघतोय की 100 रुपयात हे काय काय देणार आहेत आणि ॲक्च्युली ते घेण्याच्याकरता सरकारला खर्च किती आला आहे. यामध्ये निश्चितपणे मी स्पष्ट आरोप करतो, गौड बंगाल आहे. हे 100 रुपये देण्याच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात गडबड आहे, परंतु मी आत्ता का त्याच्याबद्दलचं आकडेवारीनं सिद्ध करत नाही, कारण अजून 100 रुपयात काय साखर किती देणार, रवा किती देणार, मैदा किती देणार, तेल किती देणार, अजून काय तुम्ही देणार आहे ह्याबद्दलची माहिती नाही. फक्त आम्ही दिवाळीचं साहित्य 100 रुपयात देणार आहे. बरं, एका कुटुंबाला किती किलो देणार आहे तेही माहिती नाही. ते जर उद्या 1000 रुपयाचं असेल तर 100 रुपये तुम्ही द्यायचे, 900 रुपये सरकार देणार. उदाहरणार्थ, मला माहीत नाही सरकार किती देणार. ते दिल्यानंतर आपण मार्केटमध्ये माहिती घेऊ ना, त्यांनी दिलेले पैसे सरकारने आणि म्हणजे टॅक्स रुपानीचे पैसे आणि हे 100 रुपये असं सगळं मिळून त्यांनी समजा साखर काही किलो दिली तर साखरेचा भाव काय ते आपल्याला माहिती आहे. त्यांनी इतर जे काही देतील ते भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मी आपल्याला सांगतो ह्याच्यात 100% गडबड आहे. फक्त एकदा आकडे पुढे येऊ द्या. आकडे आल्यानंतर ह्याच्यात काय गौड बंगाल आहे हे मी तुम्हाला सांगेन. सॉरी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं व्हायची, त्यांचं मार्गदर्शन व्हायचं, शिवसैनिक ते ऐकायला यायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं की आता इथून पुढे ही जबाबदारी उद्धव ठाकरे पार पाडतील. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तुम्ही सगळे उभं राहा. आणि आदित्य पण एक युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेबांच्या समोरच त्या स्टेजवर त्यांनी त्याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे, उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आता सत्ता बदललेली आहे, त्याकरता त्यांना तिथं पण ग्राउंड मिळवण्याच्या करता हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टाने निकाल दिला. काल पण ह्या ताईंचा राजीनामा मंजूर करण्याचा, वास्तविक तृतीय श्रेणीच्या असणाऱ्या व्यक्तीचा राजीनामा मंजूर करायला
कमिशनरपर्यंत जावं लागत नाही, परंतु जनता बघतीये आपली महाराष्ट्रातली जनता काय चाललंय, आमचं काय चाललंय, सत्ताधारी पक्षांचं काय चाललंय, इतरांचं काय चाललंय, फार बारकाईनं विचार करते आणि ते योग्य पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीत ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांना धडा शिकवतील. आमच्या चुका असतील तर आम्हाला शिकवतील, त्यांच्या चुका असतील तर त्यांना शिकवतील. दादा अनेक महिने लोटले गेले. आणि प्रश्न विचारायचा. दादा, 2 मिनिटं. शुक्ला जे आहेत, आघाडी सरकारच्या काळात त्यांनी फोन टॅपिंगचा त्यांच्यावर आरोप झाला होता. आता त्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली, त्यांना क्लीन चिट देण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न का परमवीर सिंग जे आरोपी ज्यांच्यावर आरोप होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हे सर्व जे ज्यांच्यावर आरोप होते त्यांना क्लीन चिट देण्याचा काही हा तो सरकारचा निर्णय, कारण आज ते राज्य करते, त्यांच्या हातात महाराष्ट्र आहे. लोकशाहीमध्ये 145चा आकडा जो पार करतो, ज्यांच्याकडे बहुमत असतं तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्राचा. ते आज झालेले, त्यांना जे योग्य वाटतंय ते त्या ठिकाणी करतायत आणि उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी ते पाहतो. चुकीचं होती. त्याच्यामध्ये उघडा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. ते योग्य आहे का अयोग्य आहे हे मतदार राज्यांनी ठरवायचं. दादा अनेक महिने लोटले गेले, मंत्रिपदाचा अजून मंत्र्यांचा विस्तार झालेला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. उद्याच्याला जसं त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर सांगितलं की आम्ही दोघं सध्या आम्ही दोघं महाराष्ट्राचं काम करू शकतो, आणि नंतर आम्ही सतत म्हणत होतो अरे पालकमंत्री नेमा, अरे बाबा मंत्रिमंडळ वाढवा. मग नंतर त्यांनी वाढवलं. शेवटी कितीदा सांगायचं एखाद्या गोष्टीमध्ये त्यांच्या हातात. उद्या ते म्हणाले आम्हाला 20च ठेवायचं आहे, तुमचा काही संबंध. तर सरकार ते चालवत आहे, त्यांनी कसं चालवावं त्यांचा अधिकार आहे आणि जनतेने पाहावं कोण कसं चालवतं. दादा राज्यभर पावसाचा आणि ते एकत्र बसून बुवा जे कोणी आमदार असतील त्या आमदारांना पण मदत व्हावी, इतरांनाही मदत व्हावी, ह्याकरता ती चर्चा असेल हे 100% मानव. ऋतिजा लटकेचा जो प्रकरण आहे ते ताणलं गेलं आहे असं वाटतं. आता त्याला कशाला महत्त्व देता. सुप्रीम कोर्टात जावं लागलं, सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिला, ताईंनी फॉर्म भरलेला आहे. आता दुर्दैवाने उद्धव ठाकरे साहेबांच्या जी शिवसेना आहे त्यांना शिवाजी पार्क घ्यायचं म्हटलं तरी वास्तविक कुणीही राज्य, आम्ही पण कधी राज्यकर्ते होतो, अनेक वर्ष होतो, पण आम्ही कधी कुणाला कोर्टात नाही पाठवलं. लोकशाहीमध्ये तुम्हालाही तुमचे विचार मांडायचा अधिकार आहे, त्यांनाही यांचे विचार मांडायचा अधिकार आहे. आणि पहिल्यापासून अनेक वर्ष आपण बघतो, करोनाचा अपवाद वगळता 2 वर्षाचा दरवर्षी शिवाजी पार्कला सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं व्हायची, त्यांचं मार्गदर्शन व्हायचं, शिवसैनिक ते ऐकायला यायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं की आता इथून पुढे ही जबाबदारी उद्धव ठाकरे पार पाडतील, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तुम्ही सगळे उभं राहा. आणि आदित्य पण एक युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेबांच्या समोरच त्या स्टेजवर त्यांनी त्याच्यामध्ये पदार्पण केलेलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आता सत्ता बदललेली आहे, त्याकरता त्यांना तिथं पण ग्राउंड मिळवण्याच्या करता हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टाने निकाल दिला. काल पण ह्या ताईंचा राजीनामा मंजूर करण्याचा, वास्तविक तृतीय श्रेणीच्या असणाऱ्या व्यक्तीचा राजीनामा मंजूर करायला कमिशनरपर्यंत जावं लागत नाही, परंतु जनता बघतीये आपली महाराष्ट्रातली जनता काय चाललंय, आमचं काय चाललंय, सत्ताधारी पक्षांचं काय चाललंय, इतरांचं काय चाललंय, फार बारकाईनं विचार करते आणि ते योग्य पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीत ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांना धडा शिकवतील. आमच्या चुका असतील तर आम्हाला शिकवतील, त्यांच्या चुका असतील तर त्यांना शिकवतील. दादा अनेक महिने लोटले गेले. आणि प्रश्न विचारायचा. दादा, 2 मिनिटं. शुक्ला जे आहेत, आघाडी सरकारच्या काळात त्यांनी फोन टॅपिंगचा त्यांच्यावर आरोप झाला होता. आता त्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली, त्यांना क्लीन चिट देण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न का परमवीर सिंग जे आरोपी ज्यांच्यावर आरोप होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हे सर्व जे ज्यांच्यावर आरोप होते त्यांना क्लीन चिट देण्याचा काही हा तो सरकारचा निर्णय, कारण आज ते राज्य करते, त्यांच्या हातात महाराष्ट्र आहे. लोकशाहीमध्ये 145चा आकडा जो पार करतो, ज्यांच्याकडे बहुमत असतं तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. तटकरे साहेब
आणि सावंतची आज बैठक झाली बंद दाराआड. त्यांचे कोण तटकरे साहेब सुनील तटकरे सर, भाई आणि मोबाईल सावंत कोण? उदय सावंत. मंत्री उदय एक मिनिट. तुम्ही कारण नसताना काहीतरी गैरसमज करू नका. काल मी आणि तटकरे साहेब एकत्र होतो. उदय सामंत हे पालकमंत्री आहेत रायगडचे आणि ते स्वतः काही रायगडचा भाग आणि काही रत्नागिरीचा भागचे खासदार आहेत. हे कारण नसताना गैरअर्थ काढू नका. हे माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळे लोक महागाई बेरोजगारी ह्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. आता मी पुणे जिल्ह्याचा आहे. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहे. मी दादांना म्हणलं की दादा माझे काही तिथं आता आमदार आहेत, तुमचे आमदार आहेत, काही आपण दोघं जण बोलून DPCच्या बद्दल राजकारण न आणता काही काम करू तर आपण काम करू शकतो. म्हणजे दादा शंका कधी आली का त्यांचे पुतणे आज भाजपमध्ये अरे गेले म्हणून बाबा शंका? ऐका जरा, मला नाही माहिती काही खरंच दुर्दैव आहे. कारण नसताना कशावरून काही पण तुम्ही काढतात, अक्षरशः दुर्दैव आहे. अवधूत तटकरे हे पूर्वीच्या काळामध्ये सुनील तटकरेंच्या बरोबर काम करत होते. ते सगळेजण एकत्र होते. अनिल तटकरे सुनील तटकरेंचे बंधू अनिलरावांनाही सुनील तटकरेंनी MLC केलं. अवधूतला त्या ठिकाणी MLA केलं, नगराध्यक्ष केलं. माझा त्या घराण्याशी फार जवळचा संबंध आहे. आपण कृपा करून काही गैरसमज निर्माण करू नका. काही जर व्हायचं असेल तर आम्ही तुम्हाला प्रेस घेऊन सांगू इथं असं होतं. परंतु कारण नसताना महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न हा मीडियानी करू नये हे माझं स्पष्ट मत आहे. कारण सुनील तटकरे हे आमच्या पक्षाचे अतिशय सिनियर नेते, प्रांताध्यक्ष होते, आज खासदार आहे, राष्ट्रीय सरचिटणीस आहे आणि कालच आम्ही भुजबळ साहेबांचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताचा कार्यक्रमाच्या तिकडं एकत्र होतो. त्याच्यामुळं या गोष्टीला काही अर्थ नाही. मला ते म्हणाले होते की दादा DPDCच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे. मागं DPCला त्यांची स्वतःची मुलगी आदिती तटकरे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्या काळामध्ये काही कामं मंजूर झालेली असतील. आता नवीन पालकमंत्री झाले ते उदय सामंत